नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेत शिवार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण माहिती घेणार आहोत मव्हाच्या झाडाविषयी. मऊ हे एक पारंपरिक दुष्काळ सहिष्णु आणि अतिशय उपयुक्त असं झाड आहे. महाराष्ट्रासोबतच मध्य भारतात हे झाड नैसर्गिकरित्या आढळतं. कमी पाणी, कमी देखभाल आणि खराब जमिनीत सुद्धा मव्हाचं झाड चांगलं वाढतं. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे एक फायदेशीर झाड मानलं जातं. मव्हाचे झाड जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत करतं. याची मुळं खोलवर जात असल्यामुळे माती घट्ट धरून ठेवली जाते आणि पावसाच्या पाण्याचे होणारे मातीची वाहतूक कमी होते. याच्या पानांची गळती झाल्यावर ती जमिनीत कुजतात आणि त्यापासून नैसर्गिक सेंद्रिय खत तयार होतं. त्यामुळे जमिनीची सुपीकता तर वाढते, सोबत सूक्ष्मजीवांची संख्या सुद्धा सुधारते, जी जमिनीसाठी महत्त्वाची असतात. पर्यावरणाच्या दृष्टीने मव्हाचं झाड खूप महत्त्वाचं आहे. हे झाड कार्बन शोषून घेतं, हवा शुद्ध ठेवण्यास मदत करतं आणि पक्षी, कीटक यांना निवारा देतं. उन्हाळ्यात याची घनदाट सावली तापमान कमी ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. जंगल सदृश्य शेती किंवा बांधावर लागवडीसाठी मव्हाचं झाड उपयोगी ठरतं. शेतकऱ्यांच्या दृष्टीने मव्हाच्या फुलांचा मोठा उपयोग होतो. फुलं सुकवून त्यांचा वापर आहारामध्ये देखील केला जातो. त्याला बाजारात चांगला दरही मिळतो. मव्हाच्या बियांपासून तेल मिळवणं, जे की साबण, औषधी आणि इतर उपयोगांसाठी वापरल्या जाऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांना पूरक उत्पादनाचं साधन म्हणून सुद्धा मव्हाच्या झाडाकडे बघावं लागेल. आयुर्वेदामध्ये मव्हाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. मव्हाची फुलं शरीराला ऊर्जा देणारी मानली जातात. पचन सुधारण्यासाठी त्या मदत करतात आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी देखील त्याचा चांगला उपयोग होतो. मव्हाच्या बियांचं तेल त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त मानलं जातं. पारंपरिक वैद्यक पद्धतीमध्ये याचा वापर अनेक वर्षापासून केला जात आहे. एकूणच मव्हाचे झाड हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत वरदान ठरते. जमीन आणि पर्यावरणासाठी एक बहुवनी वृक्ष म्हणून याचं जणू वरदानच लाभलं आहे. योग्य लागवड आणि जतन केल्यास हे झाड भविष्यात शाश्वत शेतीसाठी चांगला पर्याय ठरू शकतं. व्हिडिओ आवडल्यास असेल